नमस्कार, मैं हूं जटाशंकर सिंह। आइए देखते हैं मेट्रो इंडिया न्यूज, हर खबर पर खास नजर। महाविकास आघाड़ी सरकार और मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर जमकर बरसे पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार। बता दें कि बोरीवली पश्चिम में भारतीय जनता पार्टी के विधायक सुनील राणे के दूसरे वर्ष के कार्य संकल्प पुस्तिका विमोचन का कार्यक्रम वीटी स्कूल में रखा गया था। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित महाराष्ट्र के पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा, उत्तर मुंबई के सांसद गोपाल शेट्टी सहित भारी संख्या में लोग उपस्थित थे। इसी कार्यक्रम में मंच से बोलते हुए पूर्व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर जमकर निशाना साधा। आइए आपको सुनाते हैं उन्होंने क्या। 2 वर्षाचा कार्य अहवाल हा बोरीवली विधानसभेचे आमदार श्री सुनील राणेजींनी दिला आहे। आपल्या मतदारसंघासाठी जे विकासाचे प्रकल्प त्यांनी केलेत, एक आमदार म्हणून आपल्या कर्तव्याची जाण ठेवून समस्या निराकरण करण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला आणि जनतेच्या प्रती त्यांना धन्यवाद देत 2 वर्ष केलेली सेवा त्यांनी जनतेच्या समोर ठेवली। बोरीवली मतदारसंघाच्या जनतेने हायेस्ट मत देऊन सुनील राणे यांना निवडून दिलं। साधारणतः 74% मतदान हे सुनील राणेंना 2019च्या निवडणुकीत प्राप्त झालं आणि त्यांच्या कामाची पद्धत बघितली तर निश्चितपणे एक आदर्श आमदार कसा असावा याची चुणूक आपल्याला त्यांच्या कामामध्ये दिसते। आता राज्यामध्ये जे बेमान सरकार आलं, 2,30,58,525 मतदारांनी भारतीय जनता पार्टी व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान केलं, बेईमानी झाली आणि धोका केला, मतदारांशी विश्वासघात केला। आता 2 वर्ष जर आपण सरकार बघितलं तर एकही दिवस मुख्यमंत्री मंत्रालयात गेले नाही। 7 अजूबे इस दुनिया में 8वां अजूबा माननीय मुख्यमंत्री आहे। हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे बरं, गोष्टीचा असेल किंवा न जाण्याचा असेल, हाही एक रेकॉर्ड आहे। तर 2 वर्ष हे माननीय सुनील राणेंना पूर्ण झाले आहेत। आता 28 नोव्हेंबरला या सरकारच्या कर्णधाराला 2 वर्ष पूर्ण होईल, तेव्हा हिशोब करू आपण। जी ज्या पद्धतीने आज एनसीपीच्या इथे 25 कोटीची डील ही देखील एक बातमी समोर आली की 25 कोटीच्या डीलमध्ये शाहरुख खानचं प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केला जातो। कसं बघतं या सगळ्या प्रकरणामध्ये केंद्रीय एजन्सी आहे त्यांच्यावर हे प्रत्येक वेळेस आरोप होत आहेत। स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार आहे। मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की हे थांबलं पाहिजे। आता राजकारणामधला सर्वात गलिच्छ कार्यक्रम जर कोणता असेल तर स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचं। हर्बल वनस्पती हे गांजाचं नवीन नाव मी ऐकलं आहे। म्हणजे उद्या मध्यान्ह भोजन मी बघितलं की विद्यार्थ्यांचं आरोग्य उत्तम राहावं, उद्या तर हे नेते म्हणतील की त्यांच्यामध्ये उत्साह येण्यासाठी, एनर्जी येण्यासाठी आता हर्बल वनस्पती सुद्धा शाळांमध्ये द्या। म्हणजे बेशरम शरमप्रूफ सरकार आज जन्माला आलं आहे। पण ठीक आहे, बीज बोगे बबूल के, तो बैमानीच्या आधारावर आलेल्या सरकारकडून खूप चांगल्या अपेक्षा करण्याची गरज नाही। ईडी असेल, आयकर विभागाचे छापेमारी सध्या सुरू आहेत। तिकडे संजय काका पाटील भाजपचे खासदार म्हणतात की आमच्या मागे पुणे ईडी वगैरे लागणार नाही, कारण की मी भाजपचा खासदार आहे। त्यामुळे ही देखील असं आहे की मी भाजपचा खासदार आहे याचा अर्थ मी चुकीचं काम करत नाही, माझ्या मागे ईडी लागू शकत नाही। मी पापाचं काम करणार नाही, मी सत्यमेव जयते म्हणेल, मी भ्रष्टमेव जयते कधी म्हणणार नाही। घाबरायचं काय हो, घाबरायचं काय? आणि कशासाठी अशा पद्धतीची आवई उचलल्या जाते? आणि असं जर कोणी चूक केली, जसं शाहरुख खानचे जे कोणी चिरंजीव आहे, कोर्टामध्ये जाऊन सांगता येईल ना तुम्हाला की मी कसा निष्पाप आहे, मी कसा निर्दोष आहे, ही हर्बल वनस्पती आहे। न्यायाधीशही त्याच्यावर न्याय करतील ना। जर खरंच ती हर्बल वनस्पती असेल, ड्रग्ज नसेल, तर आपण काय न्यायाधीशांना या संदर्भामध्ये आपला तर्क समजून सांगितल्यावर न्यायाधीश तुम्हाला दिवाळीपर्यंत अशाच पद्धतीने तुमची बेल होऊ देणार नाही का? काहीतरी गडबड आहे ना, काहीतरी तर चूक होत आहे।
मग आपली चूक मान्य करून समाजाला दिशा देण्याच्या ऐवजी भविष्यामध्ये समाजाची दशा होईल अशा पद्धतीचं भाष्य करणं हे राजकारणाच्या अतिशय निम्न स्तरावर आपण गेलो आहे की स्वतःला वाचवण्यासाठी साऱ्या तपास यंत्रणेला दोषी ठेवायचं. मला वाटतं की आज हे याच्या विरुद्ध पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने आता पेटून उठलं पाहिजे. सर हिंदी में जाना चाहिए. संजय राउत ने 100 करोड़ के वैक्सीन पे सवाल उठाया है सर. उन्होंने कहा सिर्फ 23 करोड़ वैक्सीनेशन हुआ है. देखो भाई साहब, उनके प्रश्नों को जवाब देना यही अपने आप में मुझे लगता है कि बड़ा गलत काम होगा. 100 करोड़ वैक्सीन के लिए 23 करोड़ का वैक्सीन हुआ. अच्छा हो गया 100 करोड़ वसूली में उन्होंने ये नहीं कहा कि नहीं 23 करोड़ वसूली हुई है. भगवान उनको सद्बुद्धि दे, यही मैं कह सकता हूँ. वहीं दूसरी तरफ बोरीवली विधानसभा के अपने दूसरे वर्ष के कार्यों पर भारतीय जनता पार्टी के विधायक सुनील राणे ने और क्या कुछ कहा. 2 वर्षों का कार्य अहवाल बहुत सारे विधायक सांसद अपना अपना अहवाल देते हैं. मैंने पिछले साल भी कोरोना के महामारी के इस संकट में कार्य अहवाल लोगों के सामने रखा था. इस साल भी 24 अक्टूबर को रखा है. आज 2 वर्ष बराबर पूरे हुए. जो बड़ा काम मुझे दिखाई देता है बोरीवली के लोगों के लिए है वो है आरोग्य की सुविधा में अस्पताल का निर्माण. जो बोरीवली पिछले कई वर्षों से ये मांग कर रही है कि मल्टी सुपर स्पेशल हॉस्पिटल का निर्माण हो, और उसके लिए मैं लगातार प्रयास कर रहा हूँ. हमारे सांसद आदरणीय गोपाल शेट्टी जी के मार्गदर्शन में आने वाले 2 वर्षों तक, क्योंकि अस्पताल ये बहुत बड़ा विषय होता है, लेकिन बोरीवली वालों की ये मांग है कि एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल इस बोरीवली में हो. ये बहुत बड़ा काम करने का प्रयास मैं कर रहा हूँ. देखो ऐसा है कि मैंने कहा कि आलोचना करने वाले हर जगह पे मिलते हैं, लेकिन काम करने वाले बहुत कम मिलते हैं. 2004 से 2014 में सरकार किसकी थी? कांग्रेस की सरकार थी, राष्ट्रवादी की सरकार थी. 1999 में शिवसेना और भारतीय जनता पार्टी की सरकार जाने के पश्चात इसी महाराष्ट्र में 15 साल तक कांग्रेस और राष्ट्रवादी की सरकार थी. मैं पूछना चाहता हूं कि 100 करोड़ अगर इस देश में लसीकरण का टप्पा पार किया है, हमने कहा है कि कितने लोगों ने पहला डोज लिया, कितने लोगों ने दूसरा डोज लिया, और लोग तो आलोचना करते रहते हैं, लेकिन आपके हाथों में सरकार है. आप महाराष्ट्र में पिछले 2 वर्षों में क्या किया, इसका लेखा जोखा आने वाले नवंबर महीने में दो, उसके बाद हम चर्चा करेंगे.